नमस्कार. तर पहा फिट इंडिया मुवमेंट अंतर्गत फिट इंडियाच्या पोर्टलवरती 3 स्टार, 3 स्टार किंवा 5 स्टार नामांकनासाठी शाळांची नोंदणी म्हणजे पहा रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहा सांगितलेलं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला पहा 3 स्टार आणि 5 स्टार साठी पण नोंदणी करून तर ते सर्टिफिकेट पण मिळवायचं आहे. तर पहा आपल्याला या फिट इंडियाच्या पोर्टलवरती आपल्या शाळांची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे आणि 3 स्टार किंवा पहा 5 स्टार साठी नोंदणी करून सर्टिफिकेट कशा पद्धतीने मिळवायचं तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला शाळांची नोंदणी पहा या ठिकाणी सोपी रीतीने करता येणार आहे. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नोंदणी करत असताना कोणतीही अडचण येणार नाही. आता या ठिकाणी तुम्ही जी नोंदणी आहे तर ती तुमच्या मोबाईलवरून सुद्धा पहा करू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये पहा गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पहा सर्च केलं फिट इंडिया तर या ठिकाणी तुमच्या समोर जी लिंक येणार आहे पहा पहिली लिंक येईल ती ओपन करायची आहे. पहा fitindia.gov.in तर ही वेबसाईट आहे. डायरेक्टली तुम्ही पहा fitindia.gov.in तर ही वेबसाईट जरी टाकली तर या ठिकाणी अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं फिट इंडिया साठी पहा रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर यासाठी तुम्ही पहा उजव्या साईडला जो पहा रजिस्टर बटन आहे तर या रजिस्टर बटनवरती पहा क्लिक करायचं आहे. रजिस्टर बटनवरती आपण क्लिक केल्यानंतर पहा तुमच्या समोर अशा प्रकारचा एक पहा रजिस्ट्रेशन करण्याचा जो फॉर्म आहे तर तो या ठिकाणी ओपन होईल. आता या ठिकाणी जी माहिती विचारली आहे ती सगळी माहिती आपण या ठिकाणी पहा व्यवस्थित टाकायची आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला रजिस्टर ऍज ऑर्डर करायचं आहे म्हणजे ऑर्डरवरती पहा टिक असेल. त्यानंतर या ठिकाणी पहा स्कूल निवडायचं आहे. या ठिकाणी या मेन्यूमधून पहा स्कूल निवडायचं आहे. त्यानंतर तुमच्या शाळेचं जे नाव असेल तर ते या ठिकाणी टाकायचं आहे. शाळेचं नाव टाकल्यानंतर पुढे या ठिकाणी तुमच्या शाळेचा UIS कोड बरोबर या ठिकाणी पहा टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या शाळेचा चालू असणारा ईमेल आयडी किंवा मुख्याध्यापकांचा ईमेल आयडी या ठिकाणी टाका. पुढे मोबाईल नंबर टाकायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी ईमेल आयडी बरोबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्या या ठिकाणी आपलं राज्य निवडायचं आहे. राज्य निवडण्यासाठी तुम्ही या सिलेक्ट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य यादीमधून निवडायचं आहे. महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा शाळेचा असणारा जो जिल्हा आहे तर तो या ठिकाणी या यादीमधून पहा आपलं राज्य निवडल्यानंतर निवडायचं आहे. जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर खाली या ठिकाणी पहा तालुका निवडायचा आहे. पहा तर तालुका जो असेल तो निवडा. त्यानंतर पहा खाली या ठिकाणी सिटी, टाउन किंवा विलेज तुमची शाळा ज्या गावामध्ये असेल तर त्या गावाचं नाव या ठिकाणी पहा टाकायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे. पहा पासवर्ड तुमच्या लक्षात राहील असा तयार करायचा आहे आणि तोच पासवर्ड आपण पहा कन्फर्म पासवर्ड म्हणून या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी पहा पासवर्ड लक्षात राहील असा टाकायचा आहे कारण तुम्हाला नंतर लॉग इन करताना हा पासवर्ड आठवला पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही ठिकाणी तोच पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जो काही कॅप्चा कोड तुम्हाला दिसत आहे समोर तर तो कॅप्चा कोड पहा आहे तसा या ठिकाणी इंटर करायचा आहे. या ठिकाणी कॅप्चा कोड इंटर करून या ठिकाणी साइन अप याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे. तर पहा साइन अप याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपलं पहा शाळेचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी पहा पूर्ण झालेलं आहे. तर पहा या ठिकाणी तुम्हाला पहा तुमचा युजर नेम म्हणजे तुमच्या शाळेसाठी तुम्ही जो काही ईमेल आयडी टाकलेला आहे तर तो युजर नेम असणार आहे आणि तुम्ही जो पासवर्ड टाकला तर तो पासवर्ड या ठिकाणी असेल. जर तुम्हाला पहा सेव्ह करून ठेवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी हे लॉग इन पहा सेव्ह करून ठेवू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला पहा रजिस्ट्रेशन पहा करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण पहा रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी पहा शाळेचं नाव आलेलं आहे म्हणजे पहा रजिस्ट्रेशन तुमचं पहा पूर्ण झालेलं आहे. तर पहा रजिस्ट्रेशन करण्यासाठी फक्त एवढीच प्रोसेस तुम्हाला पूर्ण करायची आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पहा तुमच्या शाळेचा जो काही डॅशबोर्ड आहे तो तुम्हाला दिसेल. या ठिकाणी पहा डिअर ZP स्कूल शाळेचं नाव आहे. थँक्यू फॉर जॉईनिंग अँड बिकमिंग पार्ट ऑफ द फिट इंडिया मुवमेंट. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला एक मेसेज दिसेल. याचा अर्थ तुमचं रजिस्ट्रेशन पहा पूर्ण झालेलं आहे. आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला डाव्या साईडला पहा ऑप्शन काही दिसत आहेत. तर ऑप्शन मध्ये पहा पहिला ऑप्शन आहे पहा फिट इंडिया स्कूल सर्टिफिकेशन. खाली ऑर्गनाइज अँड इव्हेंट, माय इव्हेंट आणि माय इव्हेंट पिक्स. तर अशा प्रकारचे 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आता या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला फिट इंडिया स्कूल सर्टिफिकेशन साठी पहा नोंदणी करायची आहे. तर यासाठी आपल्याला पहा डॅशबोर्डच्या साईडला पहा फिट इंडिया स्कूल सर्टिफिकेशन तर हा टॅब दिसेल. तर या टॅबवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. तर या ठिकाणी पहा क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पहा फिट इंडिया स्कूल सर्टिफिकेशन तर हा टॅब पहा ओपन होईल. हा एक फॉर्म पहा ओपन होईल. सुरुवातीला तुम्हाला पहा फिट इंडिया स्कूल सर्टिफिकेशन साठी पहा नोंदणी करायची आहे. त्यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट फॉर फिट इंडिया स्कूल फ्लॅग
तर यासाठी जी काही माहिती विचारलेली आहे तर ही माहिती तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावी लागेल. तर या ठिकाणी तुम्हाला नंबर ऑफ टीचर्स ट्रेन इन फिजिकल एज्युकेशन म्हणजे फिजिकल एज्युकेशनसाठी शारीरिक शिक्षणासाठी किती शिक्षक आहेत तुमच्या शाळेसाठी प्रशिक्षण घेतलेले, तर त्या शिक्षकांची संख्या या ठिकाणी तुम्हाला 1, 2 जेवढे असेल तेवढी या ठिकाणी नोंदवावी लागेल. जेवढ्या शिक्षकांची संख्या या ठिकाणी नोंदवणार आहात तेवढ्या शिक्षकांची नावं या ठिकाणी टाकायची आहेत. त्यानंतर खाली या ठिकाणी तुमच्या शाळेमध्ये खेळण्यासाठी किती क्रीडांगणे आहेत तर त्यांची संख्या या ठिकाणी नोंदवायची आहे. जर तुम्ही या ठिकाणी संख्या नोंदवली तर खाली या ठिकाणी तुम्हाला शेप निवडायचा आहे. कोणता शेप आहे, आयताकृती किंवा अंडाकृती आहे, तर जो शेप असेल तो या ठिकाणी तुम्ही शेप या ठिकाणी निवडायचा आहे. शेप निवडल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी टिक येईल आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे याचा जे काही एरिया आहे तर तो एरिया या ठिकाणी तुम्हाला स्क्वेअर फूट मध्ये किंवा या ठिकाणी लॉंगेस्ट साईड किती आहे तर ती या ठिकाणी तुम्हाला नोंदवावी लागेल. म्हणजे जे काही क्रीडांगणाची माप असतील त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर डिस्टन्स फ्रॉम स्कूल म्हणजे शाळेपासून किती अंतरावरती खेळाचं मैदान आहे ते तुम्हाला या ठिकाणी याच्यातून निवडायचं आहे. विदिन स्कूल 500 मीटर अंतरावरती आहे किंवा 500 मीटर पेक्षा जास्त अंतरावरती आहे तर ते अंतर या ठिकाणी निवडावं लागेल. आणि या ठिकाणी तुम्हाला खेळाच्या मैदानात जो फोटो आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. या ठिकाणी फक्त माप किंवा या ठिकाणी आकार निवडून चालणार नाही, तर या ठिकाणी खेळाच्या मैदानाचा फोटो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागेल. त्यानंतर या ठिकाणी आउटडोर स्पोर्ट्स प्लेड म्हणजे या ठिकाणी क्रीडांगणावरती जे काही खेळ आहेत त्या खेळांचे कोणते प्रकार तुम्ही या ठिकाणी खेळवता तर ते या ठिकाणी तुम्हाला नोंदवावं लागेल. तर या ठिकाणी जे काही खेळाचे प्रकार आहेत तर तुम्ही यापैकी कोणते खेळाचे प्रकार घेत असाल तर ते या ठिकाणी तुम्हाला याच्या समोर टिक करावी लागेल. त्यानंतर खाली या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे की हॅव्हिंग वन फिजिकल एज्युकेशन पिरियड इज डे फॉर एव्हरी सेक्शन अँड फिजिकल ऍक्टिव्हिटीज म्हणजे या ठिकाणी तुमच्या तासांपैकी तुमच्या शाळेच्या तासांपैकी या ठिकाणी खेळण्यासाठी 1 तास या ठिकाणी डेली आहे का, असेल तर या ठिकाणी तुम्हाला या समोर टिक करावी लागेल. त्यानंतर खाली या ठिकाणी चौथा प्रश्न आहे की हॅव्हिंग ऑल स्टुडंट स्पेंडिंग 60 मिनिट्स ऑर मोर ऑन फिजिकल ऍक्टिव्हिटीज. तर या ठिकाणी जे काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज सांगितलेल्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 60 मिनिटं किंवा त्यापेक्षा या ठिकाणी जास्त वेळ घेतात का तर ते तुम्हाला या ठिकाणी नोंदवायचं आहे. तर पहिली ऍक्टिव्हिटी आहे विथ असेंब्ली. असेंब्लीमध्ये तुम्ही या ठिकाणी किती वेळ किंवा किती मिनिटं या ठिकाणी तुम्ही ऍक्टिव्हिटीज घेता तर ते या ठिकाणी तुम्हाला नोंदवायचं आहे. 60 मिनिटं, जास्तीत जास्त 60 मिनिटं आणि कमीत कमी 5 मिनिटं ऍक्टिव्हिटीजचा वेळ आहे. फिजिकल एज्युकेशन शारीरिक शिक्षण तासासाठी किती वेळ घेता तर ते या ठिकाणी तुम्हाला नोंदवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बिफोर स्कूल हावर्स किंवा आफ्टर स्कूल हावर्स म्हणजे या ठिकाणी शाळेच्या वेळेपूर्वी किंवा शाळेच्या वेळेनंतर तर ते या ठिकाणी तुम्हाला नोंदवावं लागेल. त्यानंतर ऑदर किंवा फ्री प्ले तर त्या ठिकाणी या ऍक्टिव्हिटीसाठी किती वेळ देतात ते या ठिकाणी तुम्हाला नोंदवायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी कोणत्या ऍक्टिव्हिटीसाठी तुम्ही किती वेळ देता तर ते या ठिकाणी तुम्हाला नोंदवायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा जो काय पहिला फॉर्म आहे रिक्वेस्ट फॉर फिट इंडिया स्कूल फ्लॅग तर याची माहिती तुम्ही व्यवस्थित फिलअप करायची आहे फोटो सहित क्रीडांगणाच्या मापासहित. आणि त्यानंतर या ठिकाणी सर्व ऍक्टिव्हिटीचा टाइम निवडून आपण या ठिकाणी आय हिअर बाय चौकोनावरती क्लिक करून हा फॉर्म सबमिट करायचा आहे. आता या ठिकाणी हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट होईल आणि ऍक्सेप्ट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट फॉर 3 स्टार तर यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे. सुरुवातीला लक्षात घ्यायचं आहे पहिला जो फॉर्म आहे रिक्वेस्ट फॉर फिट इंडिया स्कूल फ्लॅग हा फॉर्म भरल्यानंतर तुमचा या ठिकाणी फॉर्म अप्रूव्ह होईल. सगळी माहिती या ठिकाणी व्यवस्थित चेक होऊन आणि त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट फॉर 3 स्टार साठी ऍप्लिकेशन करता येईल. आता याच्यामध्ये जे काही माहिती विचारली आहे तर ती सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला फिलअप करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 3 स्टार साठी ऍप्लिकेशन करता येईल. त्यानंतर तुम्ही 5 स्टार साठी सुद्धा ऍप्लिकेशन करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला 3 स्टार किंवा 5 स्टार मध्ये तुमची शाळा जात असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी 3 स्टारचं किंवा 5 स्टारचं सर्टिफिकेट शाळेला मिळणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या शाळेची जी नोंदणी आहे ती फिट इंडिया gov.in या वेबसाईटला करायची आहे आणि त्यानंतर फिट इंडिया स्कूल सर्टिफिकेशन साठी ऍप्लिकेशन करायचं आहे किंवा रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या संदर्भातील संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप पाहिली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तर या पुढच्या व्हिडिओमधून आपण रिक्वेस्ट फॉर फिट इंडिया स्कूल फ्लॅग त्यानंतर सर्टिफिकेट साठीची जे काही रजिस्ट्रेशनची माहिती आहे ती कशा पद्धतीने भरायची या संदर्भातील माहिती आपण पुढील व्हिडिओमधून पाहूया. तर भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत धन्यवाद.